लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सध्या सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पैसे खात्यात जमा होतील का नाही. कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 महिने पूर्णपणे उलटून गेलेले आहेत आणि अजूनही कोणताही हप्ता खात्यात आलेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांची अपेक्षा आता खूप वाढलेली आहे. सध्या पाहता शासनाकडून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच वितरण होईल असा अधिकृत लिखित आदेश जरी समोर आलेला नसला तरी अनेक हालचालींवरून वितरणाची शक्यता नाकारता येत नाही. जर वितरण करायचं असेल तर ते पहिल्या 7 ते 8 दिवसांतच करावं लागेल, कारण त्यानंतर आचारसंहिता लागू असते. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या वितरण थांबण्यामागे कोणताही ठोस तांत्रिक अडथळा समोर आलेला नाही. डीबीटी बंद आहे, सर्व्हर बंद आहे, निधी उपलब्ध नाही असे काहीही अधिकृत कारण दिलेले नाही. याचा अर्थ असा की वितरण करायचं असेल तर शासनाकडे सध्या वेळ आणि संधी दोन्ही उपलब्ध आहेत. परंतु जर पुढील काही दिवसांतही पैसे आले नाहीत तर एक गोष्ट जवळपास स्पष्ट मानावी लागेल की शासन आचारसंहितेनंतरच वितरण करणार आहे. लाभार्थ्यांसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण अनेक महिलांनी या पैशांवर घरखर्च, औषधे, कर्ज हप्ते अवलंबून ठेवलेले आहेत. म्हणूनच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरण होणं हे फक्त अपेक्षा नाही तर गरज बनलेली आहे. नोव्हेंबर व डिसेंबरचे 2 हप्ते पूर्णपणे पेंडिंग. वास्तव काय? लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता हे दोन्ही हप्ते सध्या पूर्णपणे पेंडिंग आहेत. याचा अर्थ असा की लाभार्थींना 2 महिन्यांपासून एकही रुपया मिळालेला नाही. प्रत्येक महिन्याला 1500 रुपयाप्रमाणे एकूण 3000 रुपये थकीत झालेले आहेत. हे पैसे आधीच मिळायला हवेत, कारण योजना ही मासिक स्वरूपाची आहे. जर एखाद्या महिन्यात हप्ता दिला जात नसेल तर त्याची स्पष्ट कारणमीमांसा शासनाने करणे अपेक्षित असते, पण इथे तसं काहीही झालेलं नाही. नोव्हेंबरचा हप्ता का थांबला, डिसेंबरचा हप्ता का थांबला याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस किंवा GR जाहीर झालेला नाही. यामुळे महिलांमध्ये संभ्रम, भीती आणि असंतोष निर्माण झालेला आहे. 1500 रुपये असे तुकड्या तुकड्याने पैसे देण्यापेक्षा एकत्र 3000 रुपये देणं हेच योग्य आणि व्यवहार्य ठरेल, कारण 2 महिन्यांचा खर्च एकत्र भागवणं लाभार्थ्यांना सोपं जाईल. योजनेची विश्वासार्हता टिकवण्यासाठी पेंडिंग 2 हप्त्यांचे तात्काळ वितरण होणं अत्यंत गरजेचं आहे. जानेवारीचा हप्ता जोडून 3 हप्त्यांचे पैसे मिळणार का? अनेक लाभार्थी असा प्रश्न विचारत आहेत की नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 हप्ते एकत्र मिळू शकतात का? तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर डीबीटी प्रणालीमध्ये 3 हप्ते एकत्र देणं काही कठीण नाही. जर शासनाने ठरवलं तर एकाच वेळी 4500 रुपये देखील जमा होऊ शकतात. मात्र सध्या शासनाकडून याबाबत कोणताही स्पष्ट संकेत दिलेला नाही. जानेवारीचा हप्ता जोडण्यापूर्वी किमान आधीचे 2 पेंडिंग हप्ते तरी देणं गरजेचं आहे, कारण सध्या महिलांचा प्रश्न हा अतिरिक्त पैशांचा नाही तर थकीत पैशांचा आहे. जानेवारीचा हप्ता जोडणं हे स्वागतार्ह ठरेल, पण तो निर्णय शासनाच्या धोरणावर अवलंबून आहे. सध्या उपलब्ध परिस्थिती पाहता 3 हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता कमी आहे, पण अशक्य नाही. जर आचारसंहितेपूर्वी वितरण करायचं असेल तर शासनाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. महिलांची अपेक्षा मात्र स्पष्ट आहे, जे पेंडिंग आहे ते आधी द्या आणि शक्य असेल तर जानेवारीचाही हप्ता त्यात जोडा. KYCची तारीख वाढलेली नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्या सर्वात मोठा गोंधळ KYC बाबत निर्माण झालेला आहे. अनेक लाभार्थींना असं वाटत आहे की KYCची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे. मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे. 31 डिसेंबर हीच अंतिम तारीख आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. कोणताही नवीन GR, नोटीस किंवा अधिकृत घोषणा झालेली नाही. तरीही गावोगावी सोशल मीडियावर, व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे. तारीख वाढली, आता घाई नाही, नंतरही चालेल असे मेसेज पूर्णपणे अफवा आहेत. जर KYC वेळेत पूर्ण झाली नाही तर लाभ थांबू शकतो. म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी शेवटच्या दिवशी वाट न पाहता तात्काळ KYC पूर्ण करावी. अफवांवर विश्वास ठेवल्यामुळे अनेक लाभार्थी स्वतःच अडचणीत सापडू शकतात. सरकार कोणालाही फोन करून तुमची KYC राहिली आहे असं सांगत नाही, हे लक्षात ठेवा. बेपत्ता पती व दिवा आणि एकल महिलांचा प्रश्न, शासनाची जबाबदारी. लाडकी बहीण योजनेमध्ये 2 विशेष गट असे आहेत ज्यांच्यासाठी KYC करणे सध्या शक्य नाही. पहिला गट म्हणजे ज्या महिलांचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत. दुसरा गट म्हणजे एकल महिला. या दोन्ही गटातील महिलांना सध्या पोर्टलवर KYC करण्याचा पर्यायच उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत शासन त्यांना अपात्र ठरवू शकत नाही, कारण KYCचा पर्यायच दिला नसेल तर दोष लाभार्थ्यांचा ठरत नाही. ही पूर्णपणे प्रशासनाची जबाबदारी आहे. शासनाला या महिलांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे आणि पर्यायी प्रक्रिया द्यावीच लागेल, अन्यथा ही मोठी अन्यायकारक बाब ठरेल.
अशा महिलांनी घाबरून जाऊ नका. KYC ऑप्शन नसल्यामुळे लगेच अपात्र ठरवलं जाईल असं होणार नाही. या बाबीवर शासनाला निर्णय घ्यावाच लागेल, कारण अशा महिला संख्येने कमी नाहीत. फक्त लाडकी बहीणच नाही तर इतर योजनांचेही हप्ते पेंडिंग आहेत. अनेक लाभार्थ्यांना असं वाटत आहे की फक्त लाडकी बहीण योजनेचेच पैसे थांबले आहेत, पण प्रत्यक्षात तसं नाही. संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना, नमो योजनेचे हप्ते देखील सध्या पेंडिंग आहेत. याचा अर्थ असा की हे प्रश्न एकाच योजनेपुरता मर्यादित नाही. संपूर्ण DBT वितरण प्रक्रियात सध्या थांबलेली आहे. यामागे प्रशासकीय किंवा निवडणूक संबंधित कारणे असू शकतात, पण लाभार्थ्यांसाठी परिणाम मात्र समान आहे. पैसे मिळत नाहीत म्हणून फक्त आपल्यालाच अन्याय होतोय असं समजून घाबरायची गरज नाही. सर्व योजनांचे वितरण एकत्रच सुरू होण्याची शक्यता जास्त आहे. पहिल्या आठवड्यात नाही तर थेट 16 जानेवारी नंतरच. सध्याची परिस्थिती पाहता एक गोष्ट स्पष्ट दिसते. जर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वितरण झालं नाही तर ते थेट 16 जानेवारी नंतरच होण्याची शक्यता आहे. कारण आचारसंहिता चालू असताना अशा योजनांचे वितरण सहसा टाळले जाते. म्हणून पुढील काही दिवस हे अत्यंत निर्णायक आहेत. या काळात जर शासनाने निर्णय घेतला तर लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, नाहीतर पुन्हा प्रतीक्षा वाढेल. योजनेवरील विश्वास टिकवायचा असेल तर वेळेवर वितरण हाच एकमेव मार्ग आहे. आधी पेंडिंग 2 हप्ते द्या, हीच लाभार्थ्यांची स्पष्ट मागणी आहे. आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. कारण सध्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत एक अतिशय महत्त्वाची शक्यता समोर येत आहे आणि ती शक्यता थेट 15 जानेवारीच्या निवडणुकीशी जोडली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते प्रत्यक्षात थकीत आहेत. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता पेंडिंग आहे, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता पेंडिंग आहे आणि आता जानेवारी महिन्याचा नियमित हप्ता देखील येण्याच्या टप्प्यावर आहे. म्हणजे एकूण 3 हप्ते, प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण रक्कम होते 4500 रुपये. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे 3ही हप्ते एकत्र कधी मिळू शकतात का? आणि याचा उत्तराचा धागा आपल्याला 15 जानेवारीच्या निवडणुकीत मिळतो. मित्रांनो, 15 जानेवारीला निवडणूक असल्यामुळे सरकारसाठी पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक आहेत. निवडणुकीपूर्वी दरेक लाभ हस्तांतरणाच्या योजना सक्रिय करणे ही भारतातील नेहमीची प्रशासकीय आणि राजकीय पद्धत राहिली आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांशी थेट संबंधित योजना आहे आणि या योजनेचा प्रभाव मोठ्या मतदार वर्गावर पडतो. सध्या आचारसंहिता लागू असली तरी आधीच मंजूर झालेले हप्ते देण्यावर कोणतीही थेट बंदी नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते आधीच मंजूर झालेले आहेत. जानेवारीचा हप्ता हा नियमित मासिक हप्ता आहे. म्हणूनच 10 ते 15 जानेवारी या कालावधीत एकत्र 1500 रुपये प्लस 1500 रुपये प्लस 1500 रुपये असे 4500 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उलट परिस्थिती पाहता ही शक्यता मजबूत वाटत आहे. जर सरकारने केवळ 1500 रुपये किंवा फक्त 3000 रुपये दिले तर महिलांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. पण जर 3ही हप्ते एकत्र 4500 रुपये दिले तर तो एक मोठा सकारात्मक संदेश जाईल. सध्या फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा योजना आणि नमो योजनेचे हप्ते देखील सध्या पेंडिंग आहेत. याचा अर्थ असा की एकाच वेळी DBT सुरू करण्याची प्रशासनाकडे पूर्ण क्षमता आहे. इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, ही अधिकृत घोषणा नाही, पण निवडणूक, पेंडिंग हप्ते, महिलांचा दबाव आणि राजकीय गरज या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्या तर 10 ते 15 जानेवारी दरम्यान एकत्र 4500 रुपये देणं सरकारसाठी सर्वात सोयीचं आणि सुरक्षित पाऊल ठरू शकतं. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुमची KYC